महत्वाची बातमी नाशिकमधून। मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर आहेत। गोकुळ गीते यांची भेट घेण्याची शक्यता आहे। महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये आपण पाहतोय मागच्या 15 ते 20 दिवसापासून ज्या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत, गोकुळ गीते यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र गोकुळ गीते यांनी अजिबात माघार घेतली नाही आणि आता अखेर गोकुळ गीते यांचा उमेदवारी अर्ज बंड कायम राहिल्याच्या नंतर गोकुळ गीतेंचा महायुतीला पाठिंबा घेण्यासाठी आता महायुतीचे वरिष्ठ नेते मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। विरोधकांकडून साम दाम दंडभेदचा वापर। काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी हा आरोप केलाय। बिनविरोध त्यांचं कौतुक करण्याची गरज नाही। बिनविरोध निवडणुकीवरून अमित देशमुख यांनी हे वक्तव्य केलंय। तर बीड, लातूर आणि धाराशिव या विधान परिषद मतदारसंघात महेश देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थच आमदार अमित देशमुख यांची पत्रकार परिषद होती आणि त्याच दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। विरोधात बसवराज पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत। तर विरोधकांकडून साम दाम दंडभेद वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आमदार अमित देशमुख यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीनं जिंकल्या। मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही। याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंडभेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिल्या पाहिजे होत्या। निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।